नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जसं की आपल्याला माहित आहे की 11 सप्टेंबर 2025 पासून म्हाडा पुणेची लॉटरी जी आहे ती सुरुवात झालेली आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत यासाठी अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे आणि आपण आपल्यासाठी रोज एक नवीन साईटचा व्हिडिओ घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे आज हे आपण आपल्यासाठी एक वाकडमधील जी कुबेर अँटोनिया ही साईट आहे, ज्याचा स्कीम कोड आहे 922. या स्कीमची संपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. या स्कीमसाठी अप्लाय करण्यासाठी ज्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे ते सर्व डॉक्युमेंटचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. डॉक्युमेंट कोणते पाहिजेत, कसले पाहिजेत ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये ती माहिती मिळून जाईल आपल्या चॅनलवर. तर तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओची अपडेट मिळत राहील. आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा, तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा अपडेट मिळणं चालू होईल. आणि शिवाय ही जी साईट आहे ती एकदम प्राईम लोकेशनला आहे. जो आपला फिनिक्स मॉल आहे वाकडचा, मिलेनियम मॉल ऑफ फिनिक्स, त्याच्या अपोजिट साईडला ही साईट आहे आणि हायवे पासून एकदम क्लोज डिस्टन्सला आहे. त्यामुळे एकदम प्राईम लोकेशन आहे याचं. सर्व ऍक्सेसिबल एरिया आहे एकदम. आणि फ्लॅट सुद्धा सर्व चांगले आहेत. 2 BHK फ्लॅट देण्यात आलेले आहे तिथे आणि सर्व फ्लॅटला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्की या साईटला अप्लाय करा. आणि चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम याची बेसिक माहिती पाहूया आपण. या साईटचं नाव आहे कुबेर अँटोनिया ए विंग, म्हणजे म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते ए विंग मध्ये आहेत म्हणून ए विंग. आणि याचा स्कीम कोड आहे 922. लोकेशन आहे वाकड. LIG इन्कम ग्रुप साठी स्कीम आहे, पण EWS कॅटेगरी मधील लोक सुद्धा याला अप्लाय करू शकतात. याचं डिपॉझिट असणार आहे 20,708 रुपये, ज्यामध्ये 20,000 रुपये जर तुम्ही विनर नाही झाले तर रिफंड होतात आणि 708 रुपये फक्त कट होतात तुमची म्हाडाची फी म्हणून. आणि यामध्ये जे 2 BHK आहे ते 15 2 BHK देण्यात आलेले आहेत. सर्व फ्लॅटना बाल्कनी सुद्धा आहे. आणि याची जी किंमत ठेवण्यात आलेली आहे ती 25.29 ते 25.74 लाख एवढी ठेवण्यात आलेली आहे. ही मूळ किंमत आहे. यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी वगैरे भरावं लागेल. स्टॅम्प ड्युटी भरून तुमच्या नावावर करून घेण्यासाठी जो खर्च येईल तो खर्च तुम्हाला यामध्ये करावा लागेल. शिवाय मेंटेनन्स जे असेल तो भरावा लागेल. त्यानंतर याचा कार्पेट एरिया जो आहे तो 540 स्क्वेअर फूट एवढा कार्पेट एरिया ठेवण्यात आलेला आहे. एकदम कमी रेटमध्ये हे फ्लॅट म्हाडाकडून देण्यात येत आहेत. तर आपण याच्या जो प्रोजेक्ट डिटेल आहे ते पाहूया. तर याची डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती 24 एप्रिल 2027 असणार आहे. अजून या प्रोजेक्टचं काम आहे. याची प्रत्यक्ष साईट व्हिजिट सुद्धा आपण केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. या प्रोजेक्टला कोणत्याही लिटिगेशन नाहीयेत, ही एक खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट होण्यास मदत होते. या प्रोजेक्टमध्ये टोटल 4 विंग्स आहेत, ABCD. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते ए विंग मध्ये देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये म्हाडा प्लस कमर्शियल असे आहे. म्हणजे पहिले 1 ते 7 फ्लोअर इथे ऑफिसेस असणार आहेत आणि 8, 9, 10 या 3 फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. एकदम टॉप फ्लोअरला सर्व म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि एकदम सुंदर अशी बिल्डिंग आहे. तर या बिल्डिंग मध्ये टोटल 10 फ्लोअर असणार आहेत. 5 फ्लॅट आहेत प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे, म्हणजे 8, 9, 10 ला 5, 5, 5 असे फ्लॅट्स आहेत. यामध्ये टोटल 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस असणार आहेत आणि जो पॅसेज आहे तो 1.5 मीटर एवढा असणार आहे. तर मित्रांनो, म्हाडा लॉटरी मधील स्कीम कोड 922 असणारी कुबेर अँटोनिया ही साईट ऍक्च्युली गुगल मॅप्सवर कोठे आहे, म्हणजे त्याचं लोकेशन काय आहे ते आपण थोडक्यात इथे पाहणार आहोत गुगल मॅपच्या साहाय्याने. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा मिलेनियम फिनिक्स मॉल आहे, त्याला लागून ही आपली टिपटॉप ही साईट आहे. आणि कुबेर अँटोनिया ही साईट ही टिपटॉप वाली साईट आहे, ती 1 BHK ची आहे. आणि कुबेर अँटोनिया जी आहे ती 2 BHK साईट आहे, त्याला सुद्धा बाल्कनीवर सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. आणि ती बरोबर याच्या अपोजिट आहे, म्हणजे हायवेच्या या साईडला टिपटॉप टावर आहे, टॉप टावर्स आहे आणि इकडे जी आहे कुबेर अँटोनिया ही साईट आहे. तर याचा NH4 पासून एकदम क्लोज ही साईट देण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकेशनचं काही सांगायची जास्त गरज नाहीये, एकदम प्राईम लोकेशन आहे याचं सुद्धा. आणि याला इथून असा रोड गेलेला आहे हा, आणि इथेही साईट देण्यात आलेली आहे. आणि याचं पोझिशन जे आहे ते 2027च्या आसपास आहे आणि सध्या याचं कन्स्ट्रक्शनवर काम चालू आहे. याची सुद्धा आपण साईट व्हिजिट पूर्ण केलेली आहे, तर ते तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता. आणि ही जी बिल्डिंग असणार आहे ही कुबेर अँटोनिया ही बिल्डिंग्स आहेत. आणि या इथे समोर कमर्शियल स्पेस आहे आणि त्याच्यावरती म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत 8व्या 9व्या आणि 10व्या फ्लोअरला. ते आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण या गोष्टी पाहणार आहोत. तर लोकेशन सुद्धा एकदम प्राईम आहे याचं. सर्व आसपासला तुम्हाला स्कूल्स, कॉलेजेस, समथिंग हॉस्पिटल, सर्व एमिटीज जे
स्पेस असणार आहे तो सर्व तुम्हाला चांगला इथं भेटणार आहे. तर आता याचा आपण फ्लोर प्लॅन कसा आहे तो पाहूया. तर मित्रांनो, जी अँटोनिया ही साईट आहे वाकडमधील, जी 2 BHK साईट आहे टॉप टॉवरच्या समोरील. तर हा याचा मास्टर प्लॅन आहे. ABCD अशा 4 विंग्स आहेत एका लाईनमध्ये आणि इथे बॅक साईडला यांचा ॲम्युनिटी स्पेस असणार आहे. आणि म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती ही ए असणार आहे, ज्यामध्ये कमर्शियल स्पेस आहे आणि म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तर मला वाटतं की तुम्हाला इथे ॲम्युनिटीज शक्यतो वापरायला भेटणार नाही आहेत, कारण ही रोड टच आहे, त्यामुळे तुम्हाला एंट्री एक्झिट इकडेच असणार आहे. यांचं पण इकडेच असणार आहे, पण इथं मे बी काहीतरी असेल की तुम्हाला इकडे ॲम्युनिटीज वगैरे वापरायला भेटणार नाहीत, असं एक माझा अंदाज आहे. पण पाहूया की नेक्स्ट काय काय होतंय. तर हा याचा फ्लोर प्लॅन तुम्ही पाहू शकता की एकदम NH4 पासून जवळ आहे. या साईडला हा मेन रोड आहे आणि ही ABCD अशा 4 विंग्स आहेत. तर याचा जो फ्लोर प्लॅन आहे तो आता आपण पाहूया कसा आहे. तर 1 ते 7 फ्लोअर म्हणजे फर्स्ट सेकंड 7 पर्यंत पूर्ण ऑफिसेस आहेत, कमर्शियल स्पेस आहे पूर्ण. आणि 8, 9, 10 या 3 फ्लोअरला म्हाडासाठी फ्लॅट देण्यात आलेले आहेत. प्रत्येक फ्लोअरला जवळपास 5 फ्लॅट्स आहेत आणि 5 ते 15 फ्लॅट्स म्हाडासाठी इथे 2 BHK देण्यात आलेले आहेत. आणि सर्व फ्लॅटला इथे बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. 2 स्टेअरकेसेस आहेत, 2 लिफ्ट्स आहेत. हा मधला पॅसेज असा आहे. इकडे एक फ्लॅट, इकडे एक फ्लॅट आणि इथे ह्या साईडला 2 फ्लॅट आणि इकडे एक फ्लॅट, असे टोटल 5 फ्लॅट इथे देण्यात आलेले आहेत. सर्व फ्लॅटची साईज जवळपास सारखीच आहे. आपण कोणताही एक फ्लॅट पाहूया की एक फ्लॅटचं माप कसं आहे ते. आता हा जो फ्लॅट आहे, फ्लॅट नंबर, इथं नंबर स्पष्ट दिसत नाही, 102 1002 समथिंग आहे, 802 हे. तर हा आपण फ्लॅट पाहूया की याची साईज कशी आहे. तर इथे लॉबी म्हणून इकडे 2 फ्लॅट्स आहेत एकमेकाला लागून असे. इकडून लिव्हिंग रूममध्ये एंट्री आहे सरळ. हा थोडासा स्पेस आहे इथे. लिव्हिंग रूममध्ये एंट्री झाली तर लिव्हिंग रूम जे आहे ते तुमचं 10 बाय 13 या मापाचं आहे. असं 10 फूट आणि असं जवळपास 13 फूट आहे. लिव्हिंग रूमलाच बाल्कनी आहे अटॅच. बाल्कनीचं माप आहे जवळपास 10 बाय 4.5 असं आहे आणि असं 10 फूट आहे. एकदम चांगल्या स्पेसची बाल्कनी इथं आहे. शक्यतो म्हाडा फ्लॅटला बाल्कनी बिल्डर देत नाहीत, पण याला दिलेली आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. इकडे या साईडला किचन आहे. किचनचं माप जे आहे ते 8 बाय 8 या मापाचं किचन आहे आणि किचनला सुद्धा एक ड्राय बाल्कनी इथे देण्यात आलेली आहे. त्याचं माप सुद्धा आहे जवळपास 3.5 फूट अशी आहे आणि अशी 8 फूट आहे. तर किचनला सुद्धा एकंदरीत इथं 2 बाल्कनी देण्यात आहेत. एक हॉलला आहे आणि एक किचनला आहे. या साईडला इकडे तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे. इकडे स्टडी रूम आहे. स्टडी रूम थोडी छोटी आहे, 10 बाय 8 या मापाचं हे चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकतं. इकडं एक स्पेस आहे की जे तुम्ही तुमचा कबड वगैरे इथे अरेंज करू शकता, जेणेकरून तुम्हाला यामध्ये चांगला स्पेस वापरण्यात येईल. तर ही स्टडी रूम आहे आणि इकडे ही आहे ती मास्टर बेडरूम आहे. जवळपास 10 बाय 10.5 मापाची मास्टर बेडरूम आहे. तर त्याला सुद्धा एक अटॅच बाथरूम इथं देण्यात आलेलं आहे आणि सर्व फ्लॅट्स व्हेंटिलेटेड आहेत, चांगले व्हेंटिलेशन आहे. इकडे विंडो आहे, बेडरूमला विंडो आहे, किचनला सुद्धा चांगली ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. त्याला सुद्धा व्हेंटिलेशन चांगलं असणार आहे आणि हॉलला तर बाल्कनी आहे, त्यामुळे इकडे सुद्धा व्हेंटिलेशन चांगलं असणार आहे. तर एकंदरीत हा फ्लॅट फ्लोर प्लॅन सुद्धा खूप चांगला आहे. लोकेशन सुद्धा चांगली आहे. अप्लाय करायला हरकत नाही. 2 BHK आहे. ज्यांना टॉप टावर्समध्ये 1 BHK नको आहे, साईज कमी वाटते, त्यांनी त्याच्या समोरच या बिल्डिंगमध्ये 2 BHK साठी बुकिंग करू शकता. तर हा अशा पद्धतीने हा पूर्ण प्लॅन आहे याचा. तर याचा प्रत्यक्ष व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे, तो सुद्धा आपण पाहणार आहोत. तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण कुबेर अँटोनिया ही वाकडमधली साईट जी आहे ती व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की ही ती बिल्डिंग आहे. कमर्शियल स्पेस प्लस म्हाडा अशी ही बिल्डिंग असणार आहे. यामधले 7 फ्लोर जे आहेत ते कमर्शियल असणार आहेत आणि त्याच्यावरती म्हाडाचे 8, 9, 10 फ्लोरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. जे की प्रत्येक फ्लोरला म्हाडाचे 5 2 BHK आहेत. असे 8, 9, 10 टोटल 15 2 BHK देण्यात आलेले आहेत. तर ही बिल्डिंग तुम्ही पाहू शकता की अजून पूर्ण बनलेली नाहीये. 2027ला याचं पोझिशन आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन तर ओके चालू आहे. आणि तुम्ही आसपासचा एरिया बघू शकता की कशा आहे. तर ह्या समोरच एक काय तर समथिंग मॉल टाइप मध्ये काहीतरी आहे, याचं सुद्धा काम चालू आहे. आणि पूर्ण मोठमोठ्या खूप सोसायटी आहेत. रोडचं काम थोडं पावसाळा असल्यामुळं रोड खूपच कच्चा आहे अजून, किंवा कन्स्ट्रक्शनमुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स असू शकतात की रोड एकदम खराब होऊन जातात. एकदा कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाले की सर्व रोड्स वगैरे क्लिअर केले जातात.
तर अशा पद्धतीने आपण हा साईट व्हिजिट केलेली आहे. तर अजून आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही साईट पुन्हा एकदा तुम्ही पाहून घ्या की या लेवलला याचं काम झालेलं आहे. धन्यवाद. तर आता आपण जी कुबेर अँटोनिया ही साईट आहे त्याची मार्केट प्राइस ॲक्च्युली काय आहे ते पाहणार आहोत. तर हे आपण 99 एकर्सवर या वेबसाईटवर पण आलेलो आहे. तर ही जी बिल्डिंग आहे कुबेर एंटरची ही अशी असणार आहे. ही जी ए विंग आहे यामध्ये पहिले 7 फ्लोअर्स म्हणजे पहिले 7 फ्लोअर्स हे ऑफिसेस असणार आहेत अशा पद्धतीचे. आणि हे जे 3 फ्लोअर आहेत 8, 9 आणि 10 या ठिकाणी म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. पर फ्लोअर 5 2 BHK म्हाडासाठी इथं देण्यात आलेले आहेत. फक्त याच एरियामध्ये एवढ्या सेक्शनमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आणि हा जो आहे हा मेन रोड आहे. याचा प्रत्यक्ष व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर हे ॲमिटीज वगैरे अशा असणार आहेत. म्हाडाच्या फ्लॅटला ॲमिटीज मिळतील की नाही याची शक्यता कमी आहे, पण त्याचा मार्केट प्राइस काय आहे तो आपण पाहूया. तर इथं जो 2 BHK आहे जो की 730 स्क्वेअर फूटचा आहे तो इथं मॅक्सिमम जी प्राइस दिली ती 90 लाखापर्यंत दिलेली आहे 2 BHKची प्राइस. आणि म्हाडाची प्राइस सुद्धा आपण पाहणार आहोत. 2 BHK जो 730 कार्पेट आहे त्याची प्राइस 90 लाखच्या आसपास देण्यात आलेली आहे. आणि जो ॲक्च्युअलमध्ये व्यवहार इथं झालेले आहेत ते आपण पाहूया. तर जे रिसेंट ट्रान्झॅक्शन आहेत या प्रोजेक्टबद्दल तर तुम्ही पाहू शकता की 3 एप्रिल 2025ला 81 लाखाला इथला फ्लॅट सेल झालेला आहे 636 कार्पेट असणारा, ज्याचे की पर स्क्वेअर फूट जी प्राइस आहे ती 12,867 एवढ्या पर स्क्वेअर प्राइसने गेलेला आहे. आता आपण यामध्ये म्हाडाचा जो रेट आहे तो पाहूया. आणि इथं तुम्ही पाहू शकता ॲव्हरेज सुद्धा पाहू शकता की 10,226 आहे. पण हे थोडेसे जुने असणार ट्रान्झॅक्शन, नवीन प्रमाणे तर 12,000 रेट इथं सध्या आपण गृहीत धरू शकतो की 12,000 रेट इथे चालू आहे. तर आता आपण म्हाडाचा रेट पाहूया कसा आहे. अगर बिल्डर फ्लॅटची म्हाडा फ्लॅटची जर तुलना झाली तर तुम्हाला असा तो दिसेल की म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो 540 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असणार आहे. आणि म्हाडा फ्लॅटची किंमत जी आहे ती 25,74,000 एवढी आहे. आणि यामध्ये प्लस एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे गव्हर्नमेंटची जे स्टॅम्प ड्युटी वगैरे असेल ते जर चार्जेस आपण पकडले तर 30 लाखापर्यंत म्हाडाचा फ्लॅट जातो. तर आणि त्याचा पर स्क्वेअर फूट जो रेट पडणार आहे तो असणार आहे 5,500च्या आसपास यामध्ये पर स्क्वेअर फूट रेट पडणार आहे. तर जो बिल्डरचा रेट आहे त्यापेक्षा नक्कीच निम्म्यापेक्षा कमी सुद्धा रेट आपण म्हणू शकतो. निम्मा रेट तर आहेच हा. तर एकदम 50% ऑफमध्ये हा फ्लॅट मिळत आहे तुम्हाला. तर नक्की या ठिकाणी तुम्ही बुक करू शकता. एकदम कमी रेटमध्ये हा फ्लॅट मिळत आहे आणि मार्केट प्राइस वगैरे चांगली आहे इथे. या ठिकाणी रेंटचा जर विचार केला तर तुम्हाला इथे 25,000 प्लस रेंट नियमित आरामात भेटू शकते 2 BHK साठी. कारण या 2 BHKला 2 बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहेत आणि एकदम चांगल्या एरियामध्ये आणि चांगल्या लोकॅलिटीमध्ये हा 2 BHK असणार आहे. तर रेंट सुद्धा तुम्हाला चांगले भेटू शकते. इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा खूप चांगला प्रोजेक्ट आहे हा. आणि अगर या प्रोजेक्टचे अगर ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघायचे म्हटले तर यामध्ये फक्त एकच मला वाटतंय की म्हाडा फ्लॅटला ॲमिटीज मिळतील की नाही याबद्दल जरा शंका आहे. कारण कमर्शियल बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत 8, 9, 10व्या फ्लोअरला. त्यामुळे त्यांचा जर कमर्शियलचा काही विषय नसणार आहे, पण थोडंसं म्हणजे गेट मला वाटतं की वेगळं असेल म्हाडासाठी किंवा म्हाडाला ते ॲमिटीज ॲक्सेसिबल नसणार आहेत. बाकी म्हाडा फ्लॅट बाल्कनी वगैरे आहे, लोकॅलिटी चांगली आहे. शिवाय म्हणजे रेट सुद्धा इथं चांगला भेटणार आहे, मार्केट सुद्धा चांगला आहे, इन्व्हेस्टमेंट दुसरं सुद्धा खूप चांगला आहे इथे. तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही या प्रोजेक्टला अप्लाय करू शकता. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.